1.5-2 तास बस प्रवास करून आम्ही आलोय आता याना केव्जला. सगळ्यात छान. इथे थोडंसं थंड वातावरण आहे आणि आता पाऊस पडत होता, आता थांबलाय. इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आणि चडचणकर ट्रॅव्हलच्या सहकार्याने आपण आज याना केव्ज या ठिकाणी आलेलो आहोत. दीड 2 तास बस प्रवास करून आम्ही आलोय आता याना केव्जला. ट्रेकिंग करत याना लेणी बघायला आम्ही जाणार आहोत. मागं चेक पॉईंट आहे, एंट्री पॉईंट आहे जिथं प्लॅस्टिक तपासणी करून तिकीट दिलं जातं. प्रत्येकी 10 रुपये एंट्री फी आहे. आणि हे अतिशय सुंदर रस्ता याना केव्जकडे जाण्याचा. याना केव्जसाठी आम्ही निघालोय. माझ्यासोबत ॲडव्होकेट साधना मॅडम आहेत. मॅडम कसं आहे वातावरण? काय एकदम प्लेझंट वातावरण आहे, प्रसन्न वाटतं. एकदम पाऊस पडून गेला आहे, आता थोडे बारीक सुद्धा किरण आलेले आहेत. वातावरणात एकदम ताजे शेजारून नदी वाहते. खळखळ झरा वाहतोय. ती नदी की झरा आहे, तो झरा अगदी खळखळ आवाज येतोय. त्याचा पाण्याचा आवाज येतोय, पाण्याचा प्रवाह दिसतोय. एकदम सुंदर, खूपच छान आहे. आणि एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की प्लॅस्टिक आत आणायला परमिशन दिलं नाही, त्यामुळं अतिशय स्वच्छ परिसर आहे. नाहीतर बाकी टुरिस्ट ठिकाणी आपण पाहतोच, चॉकलेट रेपर असेल, बाकी चिप्स पाकिट असेल, पाणी बॉटल असेल, कचरा भयंकर असतं. त्यामुळं यांनी हा परिसर अतिशय सुंदर स्वच्छ ठेवला आहे, त्याचं कौतुक आहे. मस्त याना केव्जला चालतोय आम्ही, निघालोय. कसं वाटतंय माहीत ना तुला? सगळ्यात छान. थोडंसं थंड वातावरण आहे आणि आता पाऊस पडत होता, आता थांबलाय. म्हणून आता आम्ही चाललोय वरती. चला मग. चला. नमस्कार, जय शिवराय. इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून आणि चडचणकर ट्रॅव्हलच्या सहकार्याने आपण आज याना केव्ज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी मस्त या नैसर्गिक ज्या गुहा आहेत त्याचं दर्शन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे समोर तुम्हाला काउंटर दिसते त्या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये सरबत दिलं जातं. आणि ते सरबत इतकं मस्त आहे, ते सरबत पिलं की पूर्ण थकवा निघून जातो. इकडून आम्ही गेलो 10 रुपयाचं तिकीट काढून, इथलं तिकीट 10 रुपयाचं वेगळं आहे. असं जाऊन या पूर्ण दगडांच्या मधून इकडून चालत इकडे आलो. इकडे पाणी आहे, एक छोटंसं मंदिर आहे, ते दर्शन केलं आणि आता निघालो परत खाली. आता दुपारच्या जेवणाची उत्सुकता. चला. याना केव्ज पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बसच्या ठिकाणी आलो, जिथून आम्हाला बस सोडली होती आत एंट्री करण्यासाठी. इथंच आमचं दुपारचं जेवण होईल. आता जेवण लागलेलं आहे, आपण काय काय जेवणाचे मेनू बघूया.
चपाती, जामून, चपाती अनलिमिटेड, सगळं अनलिमिटेड, पनीर, फक्त स्वीट सोडून. दाल तडका, त्यानंतर जिरा राईस आहे आणि कोशिंबीर आहे. अशा पद्धतीनं चडचणकर ट्रॅव्हल्सची संपूर्ण टीम आमच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलेलं आहे.